आधी एक लहान होतो म्हणजे 5वीच्या 6वीला होता तेव्हा मी लोकांच्या घरी जायचो. मला घर ही गोष्ट खूप आवडते म्हणजे संकल्पना इंटेरियर बघणं वगैरे किंवा लोकांचं. पण असं व्हायचं की मला कळत नव्हतं तेव्हा आणि मी सारखं सारखं त्यांच्या घरी जात होतो आणि ते त्रासदायक होत होतं नंतर. म्हणजे सारखं म्हणजे सायकलवर फिरायचो मस्त मी 5-5, 10-10 किलोमीटर 6-6 किलोमीटर जायचो लांब लांब. म्हणजे राहायला आता जे साताऱ्यातले लोक त्यांना माहिती आहे. थोडक्यात गोडन नाक्यावरनं किंवा शिवराजपासून शाहूपुरीपर्यंत किंवा राजवाड्यावर वगैरे सायकलवर फिरायचो मी. मित्रांच्या घरीपेक्षा म्हणण्यापेक्षा मी नातेवाईकांच्या घरी जास्त जायचो आणि हे खूप त्रासदायक व्हायचं. म्हणजे तोंडावर बोलून दाखवायचे नाही. नंतर माझ्याकडे फोन आला ना जरा मी लय वर्ष जात होतो 5वीपासून 12 अगदी डिप्लोमाच्या अर्ध्यापर्यंत जात होतो लोकांच्या घरी मी. लोकांच्या घरी म्हणजे नातेवाईकांच्या मित्रांच्या घरी. आणि नंतर मी काय नोटीस केलं की मी रेकॉर्डिंग ठेवायला लागलो. म्हणजे थोडक्यात काय करायचं मोबाईल विसरायचा प्रयत्न करायचा आणि त्यांच्या दिवशी खाली वगैरे कुठेतरी लपवून ठेवायचं थोडक्यात एक 5 मिनटं आणि जाऊन यायचं माघारी. म्हणजे रेकॉर्डिंग तोपर्यंत चालू ठेवायचं, फोन ठेवून जायचं त्यांच्या घरात आणि जायचं बाहेर आणि परत अर्ध्यातनं माघारी यायचं आणि म्हणायचं फोन विसरला इथं रेकॉर्डिंग चालू असताना. असल्या शिव्या घातल्यात ना मागणं भाई माणसांनी बेकार. आणि त्या गोष्टी म्हणजे असं नाही मी एकाच घरात ट्राय केलं, मी 5 ते 12 घरात ट्राय केले. 5 ते 12 घरात मोस्टली 12 घरं. मी खूप जणांच्या घरात असं ट्राय केलं की रेकॉर्डर ठेवला आहे मी. म्हणजे फोन ठेवला डायरेक्ट विसरला खाली त्यांच्या कुठंतरी किंवा असं कार्पेट खाली वगैरे असं काहीतरी ठेवलं आहे मी, लपवून ठेवला आणि रेकॉर्डिंग चालू ठेवलं आहे आणि गेलं आणि अर्ध्यातनं सांगितलं मोबाईल विसरला इथं. आणि भाई असले घाणेरडे शिव्या घातल्यात ना भाई म्हणजे नाही रे बेकार बरोबर नाही त्या गोष्टी. आणि मी बंद केलं परत लोकांच्या घरी जाणं. मला नाही गोष्टी पटल्या त्या. सो ह्यावरनं एक सांगायचं की कुणाच्या घरात जाऊ नका भाई. कंटिन्यू एखाद्याच्या घरात लांबनं फोनवरनं कॉन्टॅक्ट ठेवा. काय होतं त्यांना त्रासदायक होतं त्यांचं काही ना काहीतरी कॉन्व्हर्सेशन असतात घरातले वगैरे आणि आपण मधनं न सांगताना विचारता जातो ते बरोबर नाही ॲक्च्युली. आणि तो माझ्याकडनं झाली या गोष्टीबद्दल. सो ती करू नका. एवढंच सांगणं आहे. कोणाच्या घरी जायचं ना फोन करायचा आधी विचारायचं येऊ का वगैरे आहे का घरी किंवा काय महत्त्वाचं काम असेल ते त्यांना फोनवरच सांगायचं काय काम आहे ते. आणि सारखं सकाळ दुपार संध्याकाळी किंवा आठवड्यातनं एकदा 2दा किंवा महिन्यातनं सारखं नाही जायचं. महिन्यातनं एकदा गेला ठीक आहे, नाहीतर 3-6 महिन्यातनं एकदा गेला ठीक आहे, 1 वर्षानं 2 वर्षांनी गेला एकदा ठीक आहे. सारखं जाऊ नका कोणाच्या घरी. रिस्पेक्ट कमी होतो आपला. काय काम देणं नाही जास्त अवेलेबल राहिलं रिस्पेक्ट खूप कमी होतो. ही रिॲलिटी. तेवढं करा करू नको.